नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज कुछ खास होने वाला आहे, कारण आमच्या सोबत आहेत आमचे परम मित्र विचित्र। त्यांची सुंदरा घेऊन आले आमच्याकडे आमच्या सुंदराची भेट करायला। सो आता आम्ही चाललोय। आपला एक मित्र आहे सँडी नावाचा, त्याचा एक फ्लोटर हाऊस नावाने गॅरेज सर्व्हिस सेंटर प्लस ऑल इन वन होय, ऑल इन वन आहे ना, तर ऑल इन वन आहे। सो आम्ही आता त्याच्याकडे जाणार आहे भेटायला त्याला। चला जाऊ, कारण भाऊचं थोडं काम आहे त्याच्याकडे। जाऊ आपण त्याच्याकडे भेटू आणि पण भेटून येऊ, परत नाश्ता बिष्टा करू। आता तशी मला वेळ खाल्ली आपण, काय विषय नाही भाऊ याच्या आधी। भाऊला म्हणलं लवकर ये, अरे लवकर यायला लावलं होतं तुला, तो अजून नाही आला, लेट। ओ कामाचे बघा। तर मित्रांनो जाऊ आपण लगेच, कारण मला असं वाटतं मी गाडी घरापाशी लावतो आणि आपण लुसी वर जाऊया। कसं वाटतंय मग? चलो चलते हैं इस बात पे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय सँडी भाऊच्या दुकानात, कारण तुम्ही नाव बघू शकता वरती सँडी भाऊच्या दुकानात आलो होतो, कारण भाऊला थोडी माहिती घ्यायची होती, टप्प्याटप्प्याची थोडं माहिती, थोडा त्याला ब्लॉग बनवायचा होता। सो त्याच्यामुळे आपण आलो होतो। तर दर्शन आणि इकडे आपले सँडी भाऊ नात करते काय, यायलाच लागते कुठं हेल्मेट घ्यायला। तर भाऊ तुम्ही बघू शकता, त्यांनी पण सांगितलं, मी पण आलो इथं तुमच्या आवडीचं, तुम्ही बोट केलं त्याच्यात ते तुमचं हेल्मेट, फक्त पैसे द्यायचे हेल्मेट घेऊन जायचं, नात करते काय, यायलाच लागतंय। तर मित्रांनो तुम्हाला जर राईड करायची असेल तर तुम्ही इथून हेल्मेट घेऊ शकता। जर तुम्हाला तुमची पडायची भीती असेल तर तुम्ही नाही का हे असले कपडे घेऊ शकता, जॅकेट विकेट नाही का, माहिती पडलं की लागणार नाही, काहीच होणार नाही भाऊ। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हेल्मेट वापरायचं, रायडिंग गिअर्स वापरायचे, ज्यांना गरज आहे त्यांनी बिंदास घ्या, बिंदास भाऊच्या दुकानाला व्हिजिट करा। भाऊचं दुकान तुम्हाला सांगतो मी कुठे, तर नवीन BRT रोड आहे, त्याच्या थोडं पुढे आलं की उजव्या हाताला लगेच DMBR शॉपीच्या शेजारीच फ्लोटर हाऊस म्हणून दुकान आहे। तर मी तिथे नक्की आहे मित्रांनो। सो चलो आगे आगे देखते, कारण अजून भरपूर काम आहे मला, दुधाची गाडी लावायची अजून। जाऊ आपण। आणि तुम्हाला कसली एक्सेसरीज गाडीच्या बाबतीत लागत असेल, मॉडिफिकेशन, तुम्ही बिंदास भाऊकडे येऊ शकता आणि भाऊकडून सामान घेऊ शकता। म्हणजे हेल्मेट काय, एक तर आपली पब्लिकला येडी आहे, कमेंट मध्ये काही पण टाकतील। सो कमेंट मध्ये सांगा काय लागतंय, भाऊंचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की भाऊला कॉल करा, परेशान करून टाका भाऊला, नुसतं परेशान करा, काय विषय नाही। चलो चलते दुधाची गाडीत लावायला, दूध आणायला जायचं भाऊ। तर मित्रांनो हे दुकानाचे मालक सँडी भाऊ, बिनपगारी फुल अधिकारी, नात करते काय, यायलाच लागतंय। आणि हा आहे मी। सो आपला बॅक कॅमेरा थोडासा खराब आहे, समजू शकता। गरिबी आली मित्रांनो, गरिबी आली। तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आपल्या दुधाच्या गाडीवरती। आता तिकडे भाऊ सेटअप चालू आहे, कढई बिडई धुवायचा। आणि आमचा मित्र परम मित्र विचित्र कधी कधी मदतीला येतात, आणि कधी फोन केला तर उचलत नाहीत, असे आमचे मित्र परम मित्र कधी उचलला नाही, असेच आमचे मित्र माहिती का, कधी उचलला नाही। काल मी तुला बोललो, तू काय म्हणला व्हिडिओ पाहिला, चालू आहे व्हिडिओ। तर मित्रांनो दुधाची गाडी वगैरे लावून झालेली आपली, आणि आता आपल्याला आला होता सोन्या भाऊ माळीचा फोन। तर फोन आला असा की भाऊ ऑफिसला आहे, मीटिंग चालू झाली। सो आता आपण चाललोय ऑफिसला, आपली मीटिंग आहे एक छोटीशी एक मीटिंग आहे, बघू निलेश शेट्टी काहीतरी मीटिंग घेतली वाटतं। जाऊ आपण बघू काय विषय मीटिंगचा, तर आणि परत येऊ। तर आपण आलो होतो ऑफिसला, या साईडला बँक्वेट हॉल आहे। तर आमचे मित्र परम मित्र विचित्र प्रथमेश भाऊ आलात, खूप दिवसानंतर भेटणे, म्हणजे लग्न झालं ना पोरांचं, तर पोर नाही का मित्र विसरून जातात माहिती का, बालपणीचे मित्र। हा, आणि पोरं माहिती आहेत ना, मित्र विसरून जातात, पण आता जोरात आली त्यामुळे आता जातो, थोड्या वेळाने भेटू आपण लगेच। तर मित्रांनो बघू शकता इथं एकदम व्यवस्थित नियोजन झालेलं आहे। आणि हा बघा बुक्कड, बुक्कड